नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारणं, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लय अपडेट बातमी आपण या अपडेटच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ रबडा तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर आपल्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेल लाईक कमेंट देण्यास नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व अगोदर पोहोच असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. करू शकता कांदा लागवडीवर 60,000 रुपये खर्च, हाती दमडीही नाही. शेतकऱ्यांना अश्रुवणावर. महाराष्ट्रातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच दरम्यान पुरंदरचे शेतकरी सुदाम इंगळे यांनी या हंगामात त्यांच्या कांद्याच्या पिकावर अंदाजे 66,000 खर्च केले, परंतु सततच्या पावसामुळे त्यातील बहुतेक भाग नष्ट झाला. त्यांनी काही पीक वाचवले आणि शुक्रवारी पुणे बाजारात विक्रीसाठी आणण्यासाठी आणखीन 1,500 रुपये खर्च केले. मात्र 7.5 क्विंटल कांद्यासाठी फक्त 664 मिळाले. म्हणजेच 1 किलोग्रॅम मँग फक्त 88 पैसे खर्च येतो. हे त्यांच्यासाठी वेदनादायक होते. सुदाम इंगळे यांनी कहाणी संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिध्वनित होते, जिथे सतत पाऊस आणि घसरत्या किमतीमुळे शेतकरी जगण्यासाठी संघर्ष करत आहे. कांदे, टमॅटो, बटाटे ते डाळिंब, सीताफळ आणि सोयाबीनपर्यंत या हंगामात जवळजवळ प्रत्येक पिकाचे नुकसान झालेले आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी 80% कांदे खराब झालेले आहे. APMCच्या एका सदस्याने सांगितले की या उन्हाळ्यात मार्च एप्रिल आम्हाला कांद्याला बंपर पीक दिसले आणि सेल्फ लाईफ सुमारे 7 महिने आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तेव्हा कांदे विकले नाहीत आणि जास्त भाव मिळतील या आशेने ते साठवून ठेवले. आता ते कांदे विकत आहे. नवीन पिकाला पावसाचा फटका बसला. नाशिक प्रदेशातील 80% कांदे खराब झाले. उर्वरित साठा देखील निकृष्ट दर्जाचा आहे आणि तो खूप कमी किमतीत विकला जात आहे. धन्यवाद. लक्ष्मी जेवण असलेला.